देवतिळी आला देवतिळी आला गोडे गोड जीव झाला साधला पर्वकाळ गेला अंतरीचा मळ पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनी जनी साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ विठाल 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 पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता योंत प्रविश्य मम वाचमिवां प्रसुक्तां संजीव यत्किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवण प्रगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यां विठल विठल देवतिळी आला देवतिळी आला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ प्रस्तुत प्रसंगी सेवेला घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि आत्मप्रचिती हे दृष्टांताच्या द्वारे आपल्या समोर मांडता येते विठ्ठल विठ्ठल हा अभंग घेण्याचं कारण दरवर्षी वेगळा असतो आपला नातांची दादांची वारी निवृत्ती दादांची वारी पण त्याच्यामध्ये हा साधला पर्व काळ हा दुसराच पर्व काळ आला म्हणून म्हटलं चला दादांचं तर नेहमीच चिंतन होते आपल्याला या निमित्ताने तरी आज अनेक 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 वर्षातून हा योग आला सहसा येत नाही क्वचित मी असं ऐकलं एका
ज्योतिषाच्या मुखातून 15 का 25 वर्षानंतर हा योग आला. सरासरी एकादशीला संक्रांत येत नाही. एका जागेवरच आवाज राहू दे. ते चिठ्ठी मारणं, ते बोट घालू नका मध्ये. एक आवाज ठेवला की एकच ठेवायचा. आता हे बाकीचे थोडे कमी करून आमचं थोडं असलं तरी चालतं, आम्हाला जास्त नको आवाज. तेव्हा हा योग आला. म्हणून हा अभ्यासाला आपल्या समोर चिंतनासाठी ठेवलेला. आणि अभंगाकडे पाहिल्यानंतर अनेक पर्व काळ आली. योगायोग आहे. गुरुनाम गुरु आमचे वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय बाबांचा पुण्यतिथी सोहळा हा पर्व काळ. त्याच्यात दादांची वारी हाही पर्व काळच आहे. तसेच माऊलीच्या दरबारामध्ये हाही पर्व काळच आहे. आणि त्यातल्या त्यात ऐतिहासिक या ज्ञानेश्वरी वास्तूच्या खाली आपण हा योग आलेला आहे. म्हणून हा एक सगळ्यात मोठा पर्व काळ आहे. विठ्ठल विठ्ठल. तसे आमच्या वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयामध्ये अनेक पर्व काळ आलेले आहेत. रामनवमी, गोकुळाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि उत्तमोत्तम शिवरात्र हे पर्व काळ आहे. त्यातही आणखी एकादशी हा पर्व काळच आहे. हरिदिनी ज्याला म्हटलं जातं हा पर्व काळच आहे. आपल्या भारतवर्षामध्ये 12 महिन्याच्या 24 एकादशी ह्या तर मुख्य नाथांनी सांगितल्या 5. 12 महिन्याच्या 24 एकादशी, धोंड्याच्या महिन्यातल्या 2 अशा 26 एकादशी आणि ह्या 12 अधिक 13 महिन्याचे सोमवार किती झाले? 13 महिन्याचे सोमवार किती सांगा पडदिशीने एका वाक्यात सांगायचं. हा अवघड आहे. 52 तेरचोक 52 52 सोमवार, 26 एकादशी हे 5 पर्व. हे पर्व काळच आहे. हो की हे घडण्यासाठी त्याच्या पाठीमागे एक ऐतिहासिक तत्व आहे. अधिक हे 52, 26 अधिक 5 आणि 12 महिन्यात येणारे सण चैत्र, गुढीपाडवा, हे की नाही, शिमगा, नागपंचमी, बैलपोळा, दिवाळी हे सण ही पर्व काळच आहे. याच्या पाठीमागे एक मोठी परंपरा आहे. म्हणून हे पर्व काळ आहे. आणि पर्व काळ म्हटलं की त्या पर्व काळामध्ये केलेलं तुम्ही दान, स्नान, तुमचं आधी वाचन, पठन, मननादी कार्य केलं ते द्विगुणित होतं. त्याचं फल प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवर्णाल परंपरा आहे त्याला एक पाठीमागे. तसा हा आजचा एक खूप मोठा पर्व काळ आहे. एकादशी, मकर संक्रांती, निवृत्ती, दादांची वारी हे पर्व काळ आहेत. आणि या मकर संक्रांती आली. हा एक मोठा पर्व काळ आहे. आपण बोलत नाही तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे म्हणून आपण बोलतो. साधला हा पर्व काळ आहे. या पर्व काळामध्ये जे तुम्ही केलं, जे तुम्ही करताय आणि जे तुम्ही करण्यासाठी केलेला निश्चय आहे
हे फलप्रद आहे आणि पुण्यकारक आहे. विठाला विठाला तोच अनुभव महाराज या अभंगाद्वारे दृष्टांताच्या द्वारे सांगतात. कसा पर्वकाळ आला, साधला कसा, आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये काय बदल झाला या अभंगामध्ये. म्हणजे आत्मप्रचिती. हो, प्रचिती 3 प्रकारची. प्रणिती नाही हा, प्रचिती. 3 प्रकारच्या प्रचिती आहेत. एक शास्त्र प्रचिती, दुसरी गुरु प्रचिती आणि नंतर शेवटी आत्मप्रचिती. शास्त्र प्रचिती त्याला म्हणतात शास्त्राचा आलेला अनुभव, ती शास्त्र प्रचिती. गुरु प्रचिती गुरुचा आलेला अनुभव आणि आत्मप्रचिती स्वतःला आलेला अनुभव. हो, अनुभवे आले अंगा, ही आत्मप्रचिती म्हणतात. विठाला 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 विठाला. हो, चला एक घेऊया. शास्त्र प्रचिती. शास्त्र म्हणजे काय? शास्त्र वेगळं आणि पुराण वेगळं. शास्त्राची भाषा वेगळी आणि पुराणाची भाषा वेगळी. हो, शास्त्र वेगळं बोलतंय, पुराण वेगळं बोलतंय. हो, गणित ही शास्त्र आहे. हो, पुराण नाही, गणित. गणित ही शास्त्र आहे आणि शास्त्र त्याला म्हणतात की त्याच्यात त्रिकाला बाधित बदल होतच नाही. हो, 1 + 1 = 2. तुमच्याकडे काय संजीवा, तुमच्याकडे काय मला नाही माहित, पण आमच्या मराठवाड्यामध्ये 1 + 1 = 2. पोरं, तुम्हाला शाळेत काय शिकवलं जातं? 1 + 1 = 2. 10 + 10 = 20 असं शिकवतो. तुमच्याकडे कसं आहे? तसंच आहे का? हो, याला म्हणतात शास्त्र. तो कुठेही गेला तरी, त्या अमेरिकेत गेला तरी 1 + 1 = 2च आहे. हो, इंग्लंडमध्ये गेलं तरी 1 + 1 = 2. दक्षिण आफ्रिकेत गेलं तरी 1 + 1 = 2. याला म्हणतात शास्त्र. आणि शास्त्राची भाषा त्याच्यामध्ये, शास्त्रामध्ये शास्त्र त्याला म्हणतात की शब्द थोडे. काय शास्त्र? शब्द थोडे शब्द, निर्दोष वाक्य रचना आणि संशय रहित अर्थ, त्याला शास्त्र म्हणतात. थोडे शब्द, निर्दोष वाक्य रचना आणि संशय रहित अर्थ, त्याला म्हणतात शास्त्र. थोडे शब्द, एकच वाक्य, पण त्याच्यात अर्थ एवढा भरलेला असतो. हो, अर्थ संशय रहित. हजारो लाखो करोडो ग्रंथांनी काढलेला निष्कर्ष मी एका अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो. सुभाषितकार म्हणतात काय? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. हे 3च शब्द निघाले कोट्यावधी ग्रंथातून. त्याचा हा शास्त्राचा अनुभव आहे. काय? ब्रह्म सत्य आहे, जगत हे मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. याला म्हणतात शास्त्र. विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला पुराण तसं नाही सांगत. पुराणाचं काही कळतच नाही, त्याच्यात किती उकरलं तरी अर्थच सापडत नाही. हो, म्हणून तर म्हणलं पुराणाची भाषा वेगळी
आणि शास्त्राची भाषा वेगळी. हो, आपला गीतेचा श्लोक पहा. हो, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. अर्थ एवढंच शब्द आहे. हा, पण त्याच्यामधलं गांभीर्य जर काढत गेलं तर एवढा मोठा अर्थ निघेल. तसं पुराणाचं नाही. विठ्ठल 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 विठ्ठला 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 एक सुभाषित आहे त्याचं, आठवलं तर सांगेन तुम्हाला. पुराणाची भाषा कशी असते. एक बाई होती आणि तिला फक्त सांगायचं होतं. तिला जखम झाली होती. तिला फक्त एक 4 शब्दातच सांगायचं, बाबा पाण्याला गेले होते, बैलानं मारलं. हा, ते झालं. पण त्याच्या अगोदर श्लोक आहे, ही मराठी टीका आहे त्याची. अलिकुल वहनाचे वहन हानीत होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गी पंथ. नदीपती रिपुजाचा तात भंगोनी गेला आणि रवी सुत मही संगे फार दुःखित झाला. तिनं एवढं सांगितलं. सांगायचं काय, पाण्याला गेलं, बैलाने मारलं, घागर पडली, घागर फुटली आणि कानाला लागली. एवढं सांगायचं. 4 शब्द आहे. पाण्याला गेले, बैलानं मारलं, घागर फुटली आणि कानाला लागलं. 4 शब्द आहे. पण हिनं पुराण चालू केलं सांगायला. ती म्हणते काय, बाबा असं झालं, अलिकुल वहनाचे वहन अनित होते. हो, आता पुराण म्हणतंय अलिकुल वहनाचे वहन अनित होते. अली म्हणजे काय? अली महम्मद अली नाही. अली म्हणजे भोंगा. अली म्हणजे भोंगा. अली कुल वहन. ह्या भोंग्याचं वाहन कोणतं? भोंगा कशावर बसतो? कमळावर बसतो. अलिकुल वहनाचे, त्या वाहनाचं वहन म्हणजे कमळ कशावर आहे? ते पाण्यावर आहे. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते म्हणजे ते पाणी आणीत होते. अरे सरळ सांग ना, पाणी आणीत होते. अलिकुल पाणी आणीत होते. बरं, अलिकुल वनाचे वन आणीत होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गी पंथे. शशीधर कोणाला म्हणतात? शशी म्हणजे शशी, शिशी नाही, शशी. शिशी आमच्याकडे म्हणतात मराठी. शशी 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 म्हणजे चंद्र. शशीधर कोणी त्याला धरलं? महादेवाने धरलं. शशीधर वहनाने. शशीधराचं वाहन काय होतं? बुलेट. हो, त्याचा वाहन होतं नंदी. शशीधर वहनाने, त्या वाहनाने, नंदी म्हणजे बैल, त्या वाहनाने ताडिले मार्गी पंथे. वाटतच त्यानं मला मारलं, धडकच दिली मग. आणि मग काय झालं? धडक दिली. नदीपती रिपुजाचा तात भंगोनी गेला. इथं घडा नाही कुठं म्हटलं. नदीपती, नदीचा पती म्हणजे नवरा. नदीचा नवरा कोण? कोण नवरा? नदीपती. नदीपती म्हणजे समुद्र. नदीपती रिपू. रिपू म्हणजे कोण? शत्रू. नदीपती रिपू म्हणजे नदीचा नवरा त्याचा शत्रू. नदीपती रिपू.
त्याचा त्या म्हणजे त्या कोण रिपूचा रिपू शत्रूचा बाप तात भंगोनी गेला. तात म्हणजे बाप. हो, नदी, त्याचा पती समुद्र, समुद्राचा वैरी, काय त्या ऋषीचं नाव काय, अगस्तीन. त्याचा तो कुठून झाला, त्याचा बाप कोण, कुंभ, मडक्यातून झाला त्याचा. तो त्याचा बाप मरून गेला म्हणजे ते मडकं फुटलं. विठाला विठाला विठ्ठल आणि नंतर पुन्हा काय झालं, रवी सुतमयी संगे फार दुःखीत झाला. रवी, रवी म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे सूर्य, रवी सुत म्हणजे सूर्याचा मुलगा. रवी सुत मही संगे, मही म्हणजे जमीन, फार दुःखीत झाला. रविसूत म्हणजे कर्ण, कर्ण म्हणजे कान, मही संगे म्हणजे हे जमीन. हा कान जमिनीला लागला आणि माझ्या कानाला लागला. एवढं सांगितलं तिनं. एवढं जे सांगितलं याला पुराणाची भाषा म्हणतात. कोणतंही पुराण घ्या तुम्ही, पुराण वाचल्यानंतर ते पुराण एवढी कथा लांब लावतं, एवढी कथा लांब लावतं, त्याच्यामध्ये काहीच नाही निघत. हो, डोंगर पोखरून उंदीर काढीला. एवढा मोठा डोंगर, भंडारा डोंगर उकरून काढला, काय निघालं, उंदीर निघालं. विठाला विठाला नुसतं बडबड, त्या बडबडीत काहीच नाही. शेवटी महाराज म्हणतात, अरे बाबा तू जी काय बडबड बंद कर, तुझं पुराण बंद करतो का. आपण म्हणतो की नाही, तसंच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, अनंत वाचाळ अनंत वाचाळ बरळती बरळ, अनंत वाचाळ बरळती अनंत वाचाळ बरळती बरळ, अनंत वाचाळ भरती भरत. त्या कैचा गोपाळ पावे हारी, त्या कैचा गोपाळ त्याग गोपाळ पावे हरी, त्याग गोपाळ पावे हरी, पावे हरी. असे वाचाळ आहे. त्यांच्या बोलण्याला काही पुराणाच नाही. सारवत विश्वतो मुखम, आता अर्धच आठवलं. अल्पाक्षर संदिग्धम, वा, अल्पाक्षर संदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभ मन वद्यंच सूत्रो सूत्रम सूत्रो विदो विदुः. ही आहे पुराणाची भाषा. आणि अर्ध्या वाक्यामध्ये ब्रह्म सत्य जगन्मित्या जीवो ब्रह्मैव नापराही, शास्त्राची भाषा आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरला श्री ज्ञानदेव तुकाराम. हो, ही झाली शास्त्र प्रचिती, शास्त्राचा आलेला अनुभव ते प्रगट करतात. आता दुसरी गुरु प्रचिती. आमचे गुरु असे होते, आमचे गुरु ब्रह्मनिष्ठ होते, अनुभव आला. हो, ते ब्रह्मनिष्ठ आहेत, अनुभव आला. आमचे गुरु अनुभवी होते. आमचे गुरु पाण्यावर चालत होते, पण पाय सुद्धा भिजत आलेला अनुभव आहे. ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव
पाठी राखा श्री गुरु सारखा असता पाठी राखा. आता अवतरलो गुरुकृपे आता अवतरलो गुरुकृपे गुरु सारखा हस्ता पाठी राखा श्री गुरु सारखा हस्ता पाठी राखा. वा मारा ज्ञानोबारा गुरुचा आलेला अनुभव सांगतात. गुरु कृपे तरलो म्हणून सद्गुरु सारिका असा पाठी राखा असा अनुभव आहे. आमचे गुरु असे होते, आमचे गुरु तसे होते. आमचे गुरु हो महिना महिना जेवत नव्हते. मग हे बाकीचं आहे सगळं सांगून द्यायचे. बाकीचे जास्त आपल्याला नको काढायला. आपल्या गुरुदेवाचा देव आहे, गुरुदेव आहे. हो ब्रह्मानुभवी आहेत ते, ब्रह्मदेव आहेत. गुरु नाही, गुरु देवता आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा गुरुचा आलेला अनुभव प्रत्यक्ष देवच आहे. पण विश्वास पाहिजे. तुम्ही संस्थेमध्ये शिकताय, तुमच्या संस्थेवर जर विश्वास नसेल आयुष्यात तुमचा कधी उद्धार होणार. हो संस्थेमध्ये कुत्रा जरी उभा असलं तरी त्याचं पाया पडेल. तो देव आहे. मी बोलत नाही. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दीनत्व भावना. हा वेगळा अर्थ लागतो त्याचा. पण विश्वासो गुरुवाक्येषु गुरुचा आलेला अनुभव. रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये लेख आहे. मोठ्या गुरुवर्यांच्या तोंडून ऐकला की रामदास स्वामी ज्या विहिरीवर पोवायला जायचे ना, समजा आपण कुठे गावाला सप्त्याला वगैरे गेलो, एखादी विहीर असली तिथं आषाढी वारीला विचारू नका. लोणंदला एक विहीर होती बा. पाणी भरपूर असं. पोरांना दिसल्यानंतर मग पोरं काय दम खातात. टाळण बिळण दिलं एका कडीला ठेव, दन उड्या टाकायच्या. आता रामदास स्वामीच्या तालमीमधले पोरं म्हटल्यानंतर बाबा ते शरीर रामदास स्वामींचं शरीर पिळदार भक्का पोरंही तसेच. पण सगळे कल्याण स्वामी सारखे नसतात. पोरं म्हणल्यानंतर शिष्य म्हणल्यानंतर मग असे तसे हाऊस नाही म्हणत. ते असे असतात कमी जास्त थोडेफार. तर त्या विहिरीमध्ये, ज्या विहिरीत पाणी भरपूर आहे, पण त्या विहिरीच्या कडेला एक झाड होतं. एक वडाचं काही पिंपळाचं झाड होतं आणि त्याच्या फांद्या विहिरीमध्ये उतरल्या होत्या. आणि ते उडी टाकताना म्हणा किंवा त्याचा पालापाचोळा म्हणा किंवा फळं म्हणा विहिरीत पडतात. पाणी खराब होतं किंवा अडचण येते. म्हणून स्वामी म्हटले सगळ्या शिष्यांना बोलावलं. त्यांचं मनातलं वेगळीच स्थिती होती. गुरूंची स्वामींच्या मनामध्ये वेगळी भावना होती त्यांची. त्यांना सगळ्यांची बघायचं होतं. ते म्हणले ह्या विहिरीमध्ये फांदी जी उतरली अशी, ती फांदी तोडायची. म्हण कोण तोडतंय बोला. नुसते खाऊन झोपा काढणारे ते म्हणले हा मी लगेच या कुऱ्हाड्या म्हणाली आता तोडून. कल्याण स्वामी बाजूलाच उभा होते. ते म्हणले थांब, आहे का कोणी रे दुसरं आहे का? नाही नाही म्हणले स्वामी आम्ही तोडतो. बरेच पोरं तयार झाले तोडायला. आणा कुऱ्हाड म्हणे. म्हणले कुऱ्हाड आण. कुऱ्हाडी ती लगेच. पण आता ही तोडायचं
पण पुढचं ऐका आठ कशी आहे. पण ही फांदी तोडत असताना फांदीच्या इकडे बुडकाकडे बसून नाही तोडायची, फांदीच्या शेंड्याकडे बसायचं, नंतर ती फांदी तोडायची. बाकी माझ्यासारखे होते तर ती माग सरले मग. ते आपल्याला झाडावर चढायलाच येत नाही. कोणी म्हणलं मला एका हातानं झाड आणि एका हातानं कुऱ्हाड जमतच नाही, कारण सांगून सगळे मोकळे. रामदास स्वामी म्हटले, अरे काय झालं? झाड अरे तोडायची फांदी, अडचणी येते आपल्याला पोहायला, उड्या टाकायला मस्त बाई, तोडायची मला झाड. कुणी तयार होईना. शेवटी कल्याण बाजूला माग उभा राहिलेला होता. त्यावेळेला म्हणले, अरे कल्याण तू का गपची बाई? अरे तोडाय तुला जमताय का नाही? हा कल्याण स्वामी रामदास स्वामींचा पट्ट शिष्य, त्याच्या गुरुच्या अनुभवाबद्दल सांगतो. प्रचिती त्याच्या मनात आलं की ही देवता गुरु ब्रह्मा, गुरुर्देव महेश्वरा हा ईश्वर आहे. निश्चित यांच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे. जो गुरुच्या मनातलं ओळखतो तो शिष्य कुठे? काहीतरी यांच्या मनात आहे. म्हणून म्हटले, जय गुरुदेव. नमस्कार केला आणि सांगितलं, गुरुदेव आपली आज्ञा. अरे पण कल्याण, बुडाकडे बसून नाही तोडायची, शेंड्याकडे बसून फांदी तोडायची, आपली आज्ञा. बघ बरं, परत विचार कर. घरी विचारून आला का तू? नाही म्हणले, घरी कुणीच नाही, सगळं आलो मी. ठीक आहे म्हणले, ही कुऱ्हाड आणि ती फांदी, तिकडं बसायचं, फांदी तोडायची. कल्याण त्याचं नामचिंतन काय असेल ते चालू होतं. शेवटी कल्याण म्हटला की या गुरुदेवाच्या मनामध्ये निश्चित काहीतरी आपल्याविषयी चांगलं करण्याची भावना असणार असे. नाही तर संत आहेत, महात्मे आहेत, साधू आहेत, गुरुदेव आहेत, असं शिष्याचं अहित कधीच चिंतणार नाही. कल्याणदेव बोलले आणि झाडावर चढले, फांदीकडे पुढे बसले आणि पाठीमागे तोडायला सुरुवात केली. बाकीचे पोरं म्हणले, ए तुला कळतंय काय? ए दगड्या, अरे उतर खाली, काही सांगतं ते गुरुला डोकं नाही. ही आमचे गुरुवर्य पांडुरंग बाबा म्हणायचे, असं जर असेल तर गुरु ताईच्या परीचे आणि शिष्याची टावबंदरीचे. विठाला विठाला बरेच आपल्याला अनुभव आले आळंदीमध्ये असल्यामुळे, ते गुरुच्या सानिध्यात बरेच दिवस घातल्यामुळे. एखाद्या पोराला काम सांगितलं का पोर म्हणायचे, ए बाळा ती काय हे करतो का रे? तुम्हाला गुरुजी तुमचे पाय कसे सोडू? तो म्हणतो, अरे बाळ्या ते पेढे आले ते 2-4 हे खाऊन घेतो का? तो म्हणतो, तुमची आज्ञा कशी मोडू? खाऊ टाक. हे असे तुका म्हणे ऐशी गुरु शिष्य जाण. मी म्हणत नाही विठाला विठाला विठाला. तुका बराय बोलतात, मी नाही बोलत. कल्याण देवांनी फांदीवर बसले, शेंड्याकडून बसले आणि तोडायला सुरुवात केली. मनात आहे, गुरुदेवाच्या मनात निश्चित माझ्याविषयी काहीतरी घडवणार आहेत. फांदी तोडत तोडत अर्धी झाली, वाकाय लागली, शेवटचा घाव घातला, फांदी तुटली. तसं फांदी कल्याण कुऱ्हाड त्यांच्या सहित खाली तळाला गेला आणि तिथं प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. मला याला म्हणतात गुरु प्रचिती. विठाल विठाल कुंडली कवला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु प्रचिती. आणि
अनेक उदाहरणे आहेत गुरु बाबांच्या बाबतीत. नशेची निष्ठांक आन काही सद्गुरु वाचुनी संसारी तारक नशेची सद्गुरु वाचनी संसारी तारक नशेची निष्ठा आन कोणी. हेच काय ते तर साधकाच्या दशेतले आहेत, पण स्वतः आलेले अनुभव आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी जगाच्या पुढे सांगतो अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगी. मला स्वतःला अनुभव आहे, मी चाखलेलं आहे म्हणजे मी अनुभवलेलं आहे, म्हणून तुमच्या समोर ठेवलेलं आहे. बस एवढं बोलून आपण थांबूया. गुरु प्रचिती आणि तिसरी आहे ती आत्मप्रचिती. विठ्ठल 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 विठ्ठल. आत्मप्रचिती म्हणजे स्वतःला आलेला अनुभव तो प्रगट करणे, याला आत्मप्रचिती म्हणतात. मने साक्षी आले तुका मने साक्षी आले साक्षी आले कमने साक्षी आले तुका मने 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 साक्षी आले तरी केले प्रगट 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 तू हा उतारेला पार तू हा अवतरेला पारा तो हा उतारेला पार तू हा अवतरेला पार. मला प्रत्यक्ष अनुभव आला. तुका म्हणे साक्षी आली तरीच केले प्रगट. मी म्हणून तर तुमच्या पुढे सांगतोय तुम्हाला. हा स्वतःला आलेला अनुभव. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनुभव आलेले ते पुष्कळ आहेत सांगण्यासाठी, पण आपल्याला सांगून वेळ घ्यायचा नाही. फक्त अभंगापुरतं पाहिजे की स्वतः तुकाराम महाराजाला आलेला अनुभव आपण आज घेतलेल्या अभंगातून आपल्या समोर ठेवताय. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जो परमार्थ करतो आणि परमार्थामध्ये आलेला अनुभव, महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देव तिणी आला देव तेरे आला देव तेरे आला देव तिणी आला देव तिरी आला देव तिरी आला देव तिरी आला देव तिरी आला. देव तेरे आला देव तेरे आला देव तेरे आला
म्हणजे काही मोठा पदार्थ नाही, एवढा मोठा नारळासारखा, हे बारीक पदार्थ आहे. वस्तू आहे, मसाल्यातली वस्तू आहे. त्याचं नाव आहे तीळ. आणि तो परमेश्वर एवढा मोठा, तो एवढा प्रभू भावे, त्याने संपुष्टी राहावी. तसंही देव तिळी आला, तिळामध्ये आला. त्याचा अर्थ असा आहे, देव हा ईश्वर परब्रह्म देव, तो तीळ हा एक पदार्थ आहे, त्याच्यामध्ये एक वस्तू आहे. तेल, स्नेह, त्या तिळामध्ये असणार स्नेह म्हणजे तेल, स्नेह म्हणजे प्रेम. तो देव त्या तिळामध्ये आला म्हणजे तो देव प्रेमामध्ये आला. आणि प्रेमामध्ये आल्यामुळं आमच्या पाठीमागे जी साडेसाती होती, दुःख होते, जो अविचार होता, जे आम्ही घाणीमध्ये लोळत होतो, ते आमच्यातलं सगळं निघून गेलं आणि आम्हाला परमानंद, सुख, समाधान मिळालं. म्हणजे गोडे गोड जीव झाला. काय आलं लक्षात तुमच्या? तो देव तिळामध्ये आला म्हणजे खाली आला. प्रेम, हो, तो देव प्रेमात आला, प्रेमाने त्याला आणलं, प्रेमाने वश केला. देवाकडे याचा अर्थ असा नाही की देव हा तो देव ईश्वर आहे, परब्रह्म आहे, आणि त्याच्याकडे तो सत्ताधीश आहे, लक्ष्मीचा पती आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, त्याच्याकडे काही कमी नाही. फक्त एकच आहे, म्हणतात थोर प्रेमाचा भुकेला. ते प्रेम, ओरिजिनल प्रेम, हो, ओरिजिनल प्रेम, याचा दुष्काळ त्याच्याकडे आहे. पण म्हणून तो देव या तिळामध्ये म्हणजे या जीवाकडे त्या प्रेमासाठी आला. म्हणजे तो देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. आता जीव आणि देव यांचा संबंध लावून घ्या. देव हा ब्रह्म आहे. एका वाक्यात सांगतो, वेळ नाही आपल्याला सांगायला. देव आणि जीव, देवापासून जीवाची उत्पत्ती तयार झाला. तो देव परब्रह्म, ब्रह्म, त्या ब्रह्माने मायेचा अंगीकार केला म्हणजे लफडं केलं. मग तो त्याचं नाव देव नाही, त्याचं नाव ईश्वर आहे. ईश्वराला प्राप्त झाला आणि ईश्वराला प्राप्त झाल्यानंतर त्यानं अविद्येचा अंगीकार केला आणि त्यांच्यातून हा जीव निर्माण झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, वास्तविक पाहता पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचे होते पायी, अवघे शून्याचे होते पायी. आवडे शून्याची होते पायी, आवडे शून्याची होते पायी. कानबा तेरे तेरे ते, ते कानबा तेरे तेरे ते, परमेश्वराने गेले ते. तेथे एक ढालगत निर्माण झाली, तेथे एक ढालगत निर्माण झाली, तेथे एक ढालगत निर्माण झाली, तेथे एक ढालगत निर्माण झाली. तेथे कारण निर्माणाली, तेथे कारण निर्माणाली, तेथे कारण निर्माणाली. अवघड प्रमाण काढणं महाराज तुम्ही ते. पहिलं कोटीच काही नव्हतं, फक्त एक ब्रह्म होतं, बाकी काही नव्हतं. पहिले कोटेच नव्हते काही,
चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कानोबा तेरे ते देते, ते तिथं नपुसक लिंगी ते ब्रह्म ते. पण काय झालं तिथं एक ढालगज निर्माण झाली. ही अवदसा ढालगज निर्माण झाली आणि तिनं हे एवढे वाढविले. ही सृष्टी हे जग वास्तविक पाहताय ना काहीच नाही. ही अविद्या ही माया ही ढालगज ही काय करते महाराज. हिचं स्वरूपच आहे. आपण तुम्ही सगळे विचार सागर ऐकणारे माणूस. ही खरं आहे ते झाकून ठेवते आणि जी खोट आहे ते दाखवते. तिला माया म्हणतात. विठाल विठाल सोडून द्या. तो जीवाबद्दल बोलतो. जीव हा तो अशा पद्धतीने आल्यामुळे त्याला आणि ह्या जगामध्ये वावरत असल्यामुळे तो अन्य विषयाच्या मार्गाने भरकट चाललेला जीव. विषय पंचविषय आहेत. शब्द स्पर्श रूप रसगंध याचे दोन दोन विषय आहेत. ज्ञानेश्वरीचा गीतेचा दुसरा अध्यायाचा. त्या विषयाच्या नादी लागून या जीवानं स्वतःचं वाटोळं करून घेतलं. त्या विषयाचे रंग याच्यावर चढले आणि त्याच्यामुळे हा दुःखी झाला. एवढा दुःखी झाला की त्याला आता कोणी सोडू शकत नाही. एवढं दुःख त्याच्या पाठीमागे लागले. पण तुकोबाराय म्हणतात की तोच जीवात्मा त्या परमेश्वराच्या नामचिंतनाने नामाच्या प्रेमाने तो असणारा त्याला समाधान मिळालं. म्हणजे गोडे गोड जीव झाला. देव तिळी आला म्हणजे देव. आता देव तिळी आला याचा अर्थ दुसरा अर्थ लावा तुम्ही. तो वैकुंठीचा देव आणला भूतळा म्हणजे तिळी आला आणला. हो तो इथं आल्यानंतर तो प्रेम एवढं महाराज त्याला भक्तांच्या प्रेमाशिवाय साधू संत वारकऱ्यांचं प्रेम आवडतं. दुसऱ्याचं प्रेम नाही. हो जनाबाईच्या गोऱ्या वेचायला प्रेमामुळे जातोय. जनाबाईचं दळण दळायला प्रेमामुळे जातोय. तो हाक मारली का धावून येतो मंदिरातून. हो प्रेमाने खिचून येतो माणूस. अहो नामदेवराज जर कीर्तन करायला लागले तर स्वतः मंदिरातून तो येतो आणि तिथं टाळ घेऊन नाचत बसतो कीर्तनामध्ये. नाचतं की नाही. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. प्रेमाचे नी छंदे विठू नाचे लागला. काय अगोदर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. प्रेमामध्ये एवढं भिजता देव स्वतः नाचतो. प्रेमाचे नी छंदे हे प्रेम वेगळं. तुम्ही म्हणाल तुमचं संसारातलं प्रेम वेगळं. हो तुमच्या संसारातलं प्रेम त्या रबरासारखं असतं बघ. हो नोटाला लावायचं रबर असतं ना ते असं धरलं ताणलं तेवढं ताणतं. असं जास्त ताणलं का ते पटदिशी तुटतं. आपल्या हातालाच लागतं. ते तुमच्या संसारातलं प्रेम आहे. पती पत्नीचं प्रेम वेगळं. भावा बहिणीचं प्रेम वेगळं. आई मुलाचं प्रेम वेगळं. वडिलांचं मुलाचं प्रेम वेगळं आणि देवाचं भक्ताचं प्रेम वेगळं आहे. विठाला 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 विठाला. आई बहिणीचं भावाचं प्रेम आहे पण ते खरं प्रेम नाही. ते तुटल्या जातं काही वेळा. नवीन लग्न झालं मुलगी माहेरी गेली सासरी गेली. दिवाळीला भाऊ घेऊन आला. तिला साडी चोळी वगैरे केलं थाटमाट केला निघून घातली. दुसऱ्या दिवाळीला तिकडे
परत सासरी गेलेली मुलगी, तिला ती वाट बघू लागली कधी घेऊन घ्यायला येतो. तर इकडे या भावाचं दिवाळं निघालेलं, पाऊस पाणी पडलं नाही, शेती पिकली नाही, धान्य आलं नाही, खायची पंचायत. आता काय करायचं, दिवाळी साधीच करूया, बेबीला यावर्षी आणू नये असं म्हणून ती वाट बघते. मग तिला दिवाळीला आणलं नाही म्हणून दादा दादा म्हणणारी बहीण तीच मग शेजारी म्हणते, का ग म्हणले तुझ्या माहेरचं कोणी नाही आलं का? नाही म्हणले, सगळे मेले म्हणले माझे सगळे. लगेच मोठ मूठ. नवरा बायकोचं प्रेम, बायकोच्या मागण्या पूर्ण नाही झाले का बर ते घटस्फोटावर येतं ते प्रकरण. प्रेम हे प्रेम नाही बोलता सांगत आहे ना, असं प्रमाण महाराजांचं आहे. हे सांगण्याची गोष्ट नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. प्रेम देवाला द्यायचं आणि प्रेम देवाला मागायचं. प्रेम हे देवाचे हे देणे, देहभाव जाई जेणे. फक्त प्रेम देवच देऊ शकतो आणि त्या प्रेमासाठी आणि स्वतः भगवान वेडा होतो. विठ्ठल विठ्ठल वेडा झाला लांछावला भक्तीशी. अशा प्रकारे तो प्रेम. म्हणून ते प्रेम जसं तिळातलं प्रेम आहे तसं तो परमेश्वर त्या स्नेहात प्रेमात आहे. आणि त्याचं सेवन आम्ही केलं म्हणून हा जीव कसा गोडे गोड जीव झाला. पण ही कधी नाही होती घडत. हो, त्याला घासावी लागते. हा, घासावी लागते तेव्हा कीर्तनकार होतात मोठे. आता विठ्ठल बाबांचं विठ्ठल बाबा घुलेंचं वाक्य पण नाही सांगत मी आता. सगळे खरंच ना. आता काही अभ्यासाचा प्रश्न नाही, पण हे जुने मंडळी आहेत, सुरेश महाराज आहेत, गव्हाणे महाराज, अभ्यास करत असताना महाराज तोंडाला फेस यूज तर अभ्यास करायचा चाकण रोडला दिवसभर. मधुकरी आली तर एखादी मधुकरी तिथूनच म्हणला एखादी भाकरी अर्धी भाकरी घ्यायची, तिकडच खायची, तिकडच झाडाखाली अभ्यास करायचा. इथं वळकटीवर पालत पडून मोबाईल बघून कसं कसं काय अभ्यास नाही होईल कसं. त्याला काही वाचलं पाहिजे, वाचलं पाहिजे. ज्ञानेश्वरी तुम्हाला कुठल्या अध्यायातली कितवी ओवी ही सांगता आली पाहिजे, मोबाईल काढून नाही. आता प्रमाण म्हणायचं झालं तरी मोबाईल काढून प्रमाण म्हणायचं आपल्या एवढे हुशार कोण नाही. विठाला मागून सांगतो, तुमच्यामुळे नाही, विषय आला म्हणून मी बोललो. माझं नाही तर माझा बोलायचा हेतू नाही येतो. हा, नाही तर जिवंत अभ्यास ठेवायचा असतात. आता आपल्या वेळेला उलटी गीता पाठ करणारे पोरं होते महाराज, अशोक महाराज शिरसा. हो, उलटी भजनी मालिका शेवटच्या अभंगापासून पहिल्या अभंगापर्यंत म्हणणारे विद्यार्थी होते. आणि आजही जातीनं अभ्यास करणारे पोरं रात्र रात्र झोपत नाहीत महाराज. 12-12, 1-1 वाजेपर्यंत अभ्यास करतात. आमच्या वेळेला काही मुलं होती, लाईटीची व्यवस्था नव्हती तर रोडवरच्या लाईटी खाली बसून अभ्यास करायचे. गुरुवर्य बाबा असायची त्यावेळेला, त्यांच्या वेळेलाच नव्हती ती. समाधीचे आहेत ना समाध्या, तिकडचं लाईटचा एक खांबा असायचा, तिची लाईट असायची, तिथं जाऊन अभ्यास करायची. म्हणजे पुन्हा कधी येऊन झोपायची माहिती. ही परिस्थिती आहे. विठ्ठल हो, प्रेमाबद्दल बोलतोय आपण. गोडे गोड ही कधी घडत नाही, आलं का लक्षात? कधी घडत नाही. त्याला योग्य काळ यावा लागतो. योग्य तो का म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. आणि ती घडी कोणती आली पाहिजे? पर्व काळाची आली पाहिजे. जसा कुंभमेळा पर्व काळ.
आज एकादशी निवृत्तीनाथ दादाची हा पर्व काळ आहे. कुशावर्तावर स्नान झालं रे झालं का साधला हा पर्व काळ. हो, ही वेळ आली पाहिजे, घडी आली पाहिजे, मुहूर्त मिळाला पाहिजे. त्यावेळेला ही असणारी गोडे गोड जीव होतो. हे कशामुळं होतं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व आम्हाला तर वाटलं आता सुरुवात झाली का वेळ संपत आला साहेब. एकदा भजन करा, 5 मिनिटामध्ये सेवा करू. विठोबार कुमार जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार जय कुमार, विठोबार कुमार, विठोबार विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. देव दिले आला गोडे गोड जीव झाला साधला पर्व काळ गेला अंतरीचा मळ. अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतात साधला हा पर्व काळ. हा एक संक्रांतीचा पर्व काळ आहे. हा पर्व काळ कसा, जसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला एकादशी, सोमवार आणि वामन जयंती, नरसिंह हे पर्व काळ, तसा हा सणांचा पर्व काळ आहे. तसा हा एक सण आहे. हो, हा संक्रांतीचा एक सण आहे. हा सण 3 दिवसाचा आहे. हो, जशी दिवाळी 5 दिवसाची दिवाळी आहे, तसं संक्रांती ही 3 दिवसाची संक्रांत असते. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रात, असे 3 दिवसाचे. याला इतिहास आहे. संक्रासूर नावाच्या राक्षसाला देवीनं मारलेलं असं इतिहास आहे. तो दिवस म्हणजे संक्रांतीचा आहे. आणि याचाच भाऊ
जसं खंडोबाने मणी मल्ल हे दोन्ही भाऊ मारले ना, तसेच ही संक्रासूर आणि किंक्रासूर हे दोन्ही दैत्य त्या देवीनं मारले. दुसऱ्या दिवशी तो सूर मारला, राक्षस मारला. म्हणून 14 जानेवारीला संक्रांत्र आणि 15 जानेवारीला किंक्रात्र आणि भोगी ही 13 जानेवारी. आता कधी कधी कालामानाने 15 तारखेला येते संक्रांत, पण 14 तारखेला येते. तो विषय असा आहे की हा तारेमंडलामध्ये ग्रहमंडलामध्ये सूर्य हा मकर राशीमध्ये येतो. तो त्या कालावधी करता जवळजवळ 1 महिना लागतो. हो, पण ज्या दिवशी त्यांचं संक्रमण होतं त्या 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 कालाला संक्रांत्र म्हणतात. म्हणजे सूर्य हा मकर राशीमध्ये प्रगट होतो, त्याला मकर संक्रांत्र म्हणतात. हा एक भाग झाला. विठाल 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 विठाल. आणि दुसरा एक पौराणिक ऐतिहासिक भाग म्हणजे हा तो ते सांगायला, तो ऐतिहासिक भाग म्हणजे सूर्याने मकर राशीत प्रवेश केला, संक्रमण झालं का तिथून पुढे उत्तरायण सुरू होतं. आणि त्याच्या अगोदरचं दक्षिणायन असतं. दक्षिणायनामध्ये याच्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये 2 श्लोक आलेले. उत्तरायण पहिला आणि दक्षिणायन नंतर. मला पाठ नाही म्हणून तुम्हाला विचारतो. विठाला 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 विठाला. 15 दिवस उत्तरायण लागायला सुरुवात होणार आहे म्हणून भीष्माचार्यांनी आपला प्राण रोखून ठेवला होता. आणि ज्या दिवशी संक्रमण झालं, उत्तरायण सुरू झाली, त्या दिवशी भीष्माचार्यांनी आपला षण्मासा उत्तरायणम असं श्लोक आहे बघा तो. की योगी षण्मासा दक्षिणायनम उत्तरायण ही योगी साधू संत महात्मे तत्ववेत्ते ही उत्तरायणामध्ये गेले की त्यांना डायरेक्ट मोक्ष प्राप्त होतो. हो, आणि कोणती गती मिळते दक्षिणायन मध्ये गेल्यानंतर मला माहित नाही, पण प्राण जर त्या याच्यामध्ये गेला तर त्याचं मार्गक्रमण ह्या मार्गाने चांगलाच नरम झाला. त्या सप्त्याला आला, तोही सप्ताह झाला. मला आणखी आहे का कुठं? म्हणलं आपल्याला पंगत घालायची. म्हणला नरम नाही, त्याचा एकदम सुंदर घमघमाट सुटला. त्याची साथ संगत सोडू वाटना एवढा त्याचा गोडे गोड जीव झाला. शेंदाडासारखं पहिला हिरवा रंग आहे, पुन्हा निबर आहे, पुन्हा पिवळा झाला, पुन्हा वास यायला. कडू होता ते पुन्हा तोडून खाल्लं तर गोड लागायला. पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले. त्यांच्या प्रेमानं त्यांच्या भक्तीनं नामचिंतनाने केलं. आता पुढचे दोन्ही चरण याच्यावरच आहेत. मला आता बोलत नाही, वेळ बी नाही, क्षमा मागून आपण इथंच थांबूया. याच्यामुळे काय झालं, पर्वकाळ साधला, अंतकरणातला मळ गेला. त्याच्यामुळे काय गेलं, पाप पुण्य गेले. एका स्नाने खुंटले, पाप पुण्य गेलं. आणि एक स्नान केलं पर्वकाळामध्ये कुंभमेळ्यामध्ये, एक स्नान केलं त्र्यंबकला कुशावर्तीमध्ये इंद्रायणीमध्ये, एक स्नान केलं. माझं पाप आणि पुण्य गेलं. तुम्ही म्हणाल पाप गेलं, ठीक आहे, पुण्य कसं काय? पुण्यही गेलं पाहिजे महाराज. पुण्य जर राहिले ना, पुण्य सुद्धा जेवढं पाप बाधक आहे ना तेवढं पुण्य सुद्धा बाधक.
म्हणून ज्ञानोबाऱ्या सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात जाणीव शहाणीव वासुदेवामध्ये जाणीव शहाणीव ओझे सांडून या दुरी. हो, ते सांडून द्यायचं तिकडं आणि नंतर इथं यायचं, त्यावेळेला समाधान प्राप्त होतं. आलं का लक्षामध्ये? एवढं मात्र करायचं. पुण्याजवळ असलं का माणसाला अभिमान वाढतो. ज्ञानोबा म्हणतात अहो एक कीर्तन आलं तर त्याला एवढा अभिमान वाटतं की माझ्यासारखा पंडित कोणीच नाही, माझ्यासारखा शास्त्री कोणीच नाही, माझ्यासारखा आचार्य कोणीच नाही. नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाशी नर्जत धरते मारती. दुसरं नाही, त्या बिबट्यासारखं. तुमच्याकडे बिबट्या आलेत का? आमच्या इकडे पुणे जिल्ह्यात लई बिबटे आले महाराज. कोणी आणून सोडले का काय कळलं ना मला. बरं दुसरीकडे कुठं धरत नाही, इथंच काय का गळा भेटच घेते ती, डायरेक्ट मोक्ष करून टाक. हा, पाप पुण्य गेले, पुण्यही घालवायचं, शिल्लक ठेवायचं नाही. आलं का लक्ष? पाप पुण्य गेले एका स्नानाची गुंटले. आणि ते काय झालं महाराज, त्याच्यामुळं माझ्या वाणीमध्ये निर्मलत्व आलेलं आहे. तो काय म्हणे, वाणी शुद्ध जनार्दनी जनी, परमेश्वराच्या नामचिंतनाने वाणी शुद्ध झाली, पवित्र झाली. त्याच्यामुळे माझा काय उद्धार झाला आहे. सगळ्यांनी एकदा माऊलीचं भजन करून आपण या ठिकाणी थांबवूया. ज्ञानेश्वर तुका म्हणे वाणी एका जन आपलं शुद्ध जनार्दनी जनी. अशा प्रकारे झालेली सेवा गुरुवर्य बाबांच्या चरणी समर्पित करू. जशी गुरु प्रचिती सांगितली ना, मला तेवढी गुरु प्रचिती सांगायला लागलो तर मला कीर्तनही करता येणार नाही. एवढी प्रचिती आहे महाराज त्या महात्म्याची, त्या साधूची. आणि अशा प्रकारे आत्मप्रचिती, गुरुप्रचिती आणि शास्त्रप्रचिती या तिन्ही प्रचिती महाराजांच्याकडे होत्या. अशा पद्धतीने आणि त्यांच्याही या पर्व काळामध्ये आपल्यालाही स्नान करायला मिळालं. आपणही आपला स्वतःचा जीव गोड गोड करून घेऊन आपण आणि पाप पुण्य रहित आणि आपलं सुद्धा अवस्था व्हावी अशी त्यांच्या चरणी, माऊलीच्या चरणी समर्पित करू. आपण सगळे मंडळी आले, आमचे सगळे जुने संस्थेतील मंडळी, ज्यांनी आम्ही एका ताटात जेवलो, एका वळकटीवर झोपलेले माणसं आम्ही सगळे, एका पाळ्या केलेल्या सगळे अशोक महाराज आहेत, याच्यात जुने असणारे तुमचे काचगुंडे बाबा आहेत, सदगीर बाबा आहेत, गणेश महाराज आहेत. हे सगळे मंडळी आहेत. महाराजांच्या सान्निध्यामध्ये राहिलेले, त्यांचे 2 शब्द ऐकलेले आणि ऐकल्यामुळे झालेला फायदा ही असणारी आपली शेवटची काय पुण्य आहे. अशा प्रकारे झालेली सेवा बाबांच्या, माऊलीच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आणि थांबूया. कार्यक्रमासाठी आमचे बाबांच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे विश्वंभर दादा दराडे साहेब सुद्धा वेळेत वेळ काढून साथ देत नसताना सुद्धा या ठिकाणी येतात, कारण हे प्रेम खेचून आणतं महाराज. अशा पद्धतीने आणि आपण सगळेजण मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येऊन या ऐतिहासिक वास्तूमध्ये आणि पारायणाचा योग महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त